शुभविवाह या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. शैलेश वतक डॉक्टर सांगतात, हे बघा आकाश सर, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरच्यांना सांगा की भूमी मॅडम व्यवस्थित आहेत आणि त्यांना इकडे बोलवून घ्या. मग आकाश ताबडतोब घरी फोन करायला निघतो. इकडे तोपर्यंत सगळेच जण आकाश का नाही आला म्हणून चिंतेत असतात, पण रागिणीला मात्र वेगळीच चिंता असते. तोपर्यंत आकाश राजा काकांना कॉल करतो आणि म्हणतो, ए राजा काका, भूमी सापडली. सिटी हॉस्पिटलमध्ये भूमी आहे. राजा काका म्हणतात, काय भूमी सापडली? काय, कशी आहे ती? याच्यावरती आकाश म्हणतो, अजूनही ती जरा कोमातच आहे, पण तू ये लवकर इकडे सगळ्यांना घेऊन. आता मात्र राजा काका म्हणतात, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, भूमी सापडली, सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, ती कोमामध्ये आहे. आता आजी म्हणते, खरंच देवी आई योगेश्वरीचीच कृपा झाली. याच्यावरती आता मात्र आकाश म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर या. इकडे रागिणीची चिंता वेगळी असते, अशी कशी सापडली भूमी? राजा काका म्हणतात, काय बोलतेस तू? यावरती रागिणी म्हणते, नाही नाही, म्हणजे सुखरूप आहे ना ती? राजा काका म्हणतात, नाही, म्हणजे तशी कोमातच आहे ती. यावरती आता मात्र इकडे मानसी म्हणते, ताई सापडली ना, हे महत्त्वाचं आहे. आजी म्हणते, चला आपण सगळ्यांनी लवकरात लवकर जायचं आहे तिकडे. पण रागिणीचे प्रश्न काही संपतच नसतात. कशी सापडली, कुठे सापडली, काही बोलली का? राजा काका म्हणतात, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेल्यावरतीच मिळतील ना. सगळेजण हॉस्पिटलला एका गाडीने जातात, फक्त अभिजित आणि रागिणी मागे असतात. आता मात्र रागिणी म्हणते, अभिजित कळतंय का, ही खूप मोठी धोक्याची घटना आहे. अभिजित म्हणतो, आई पण ती अजूनही कोमात आहे ना, तू कशाला टेन्शन घेतेस? रागिणी म्हणते, कोमात आहे ना, हे पण टेन्शन आहे, आजचं मरण उद्यावरती. अरे ती कधीतरी येणारच ना शुद्धीवर. अभिजित म्हणतो, आई तू टेन्शन घेऊ नकोस, काहीही होणार नाही. याच्यावरती रागिणी म्हणते, नाही, सगळं संपलंय, ही भूमी जिवंत होय म्हणजे आपल्या जीवाला जाम घोर आहे. आपल्याला खरं तर तिला सगळ्यात आधी शोधायला हवं होतं, पण आकाश तिच्यापर्यंत पोहोचला तरी कसा? तोपर्यंत आकाश सांगत असतो, भूमी उठ ना, अगं भूमी उठ ना. त्यावरती आता चक्क भूमीला जाग येते. भूमी आकाशकडे डोळे भरून पाहते आणि ताबडतोब आकाश भूमीला मिठी मारतो. मिठी मारल्यावरती आकाश म्हणतो, सॉरी, मी आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवतोय. यावरती भूमी आकाशचा हात पकडते आणि आकाश थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं आकाशला सांगते. यावरती आकाश म्हणतो, भूमी थांब ना, डॉक्टरांना बोलवतो मी. भूमी सांगते, नाही आकाश थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्याशिवाय तुला मी कुठे जाऊ देणार नाही. यावरती आकाश म्हणतो, बोल ना. भूमी सांगते, आपल्याला दोघांना वेगळं करण्यासाठी हा सगळा प्रयत्न करण्यात आला होता. आकाश म्हणतो, हो, मला काही गोष्टी समजल्यात, पण मला तुझ्या तोंडून काही गोष्टी ऐकायच्या आहेत. कोण आहेत ती लोक जी आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते? आणि आपल्या दोघांना जो कोणी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याला मी बिलकुल सोडणार नाही. तू मला फक्त सांग ना, कोण आहे ती व्यक्ती? कोण आहे ती व्यक्ती जी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे? यावरती आता मात्र भूमी एका बाजूला बघते. तोपर्यंत रागिणीची एंट्री झालेली असते. रागिणीची एंट्री झाल्यावरती मग मात्र भूमी तिकडे बोट दाखवते, हिने आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र रागिणी हादरते. नक्कीच आता आकाशला सगळं समजलंय, भूमीने काहीतरी सांगितलंय. तिला खूप मोठा धक्काच बसतो आणि आकाश आता रागिणीकडे रागाने पाहायला लागतो. भूमी सांगते, यांनी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आकाश, यांना तू सोडू नकोस. यावरती आता मात्र रागिणी म्हणते, आकाश अरे ही काहीही बोलतेय, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस, हिला न आजारी पडल्यामुळे डोक्यावरती परिणाम झालेला आहे. यावरती आकाश म्हणतो, अत्तू माझी भूमी कधीच खोटं बोलत नाही, ती कधीच कुणावरती खोटे आरोप घेत नाही. अत्तू तू काहीही बोलू नकोस, तू का केलंस आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करून? तुला काय मिळालं अत्तू? असं म्हणत आकाश आता रागिणीला जाब विचारायला लागतो. रागिणी म्हणते, ए बाळा असं काही नाही आहे. अरे खरंच सांगते, असं काही नाही आहे रे, मी काही नाही केलेलं आहे. ही भूमी आहे ना, आजारातून उठली नाही आहे अजून, म्हणून ही असं काहीतरी बोलते आहे. आकाश म्हणतो, नाही अत्तू, असं काही नाही आहे, बोल तू का केलंस असं? रागिणीच्या पायाखालची जमीन हदरते. रागिणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण या वेळेला आकाश कुणाचं ऐकण्याचं तयारच नसतो. भूमी सांगते, आकाश यांनीच आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. रागिणी मात्र हादरते. आता काय सफाई देऊ, कुठच्या तोंडाने आकाशला समोर जाऊ? मग आकाशला मिठी मारण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारचं काहीतरी करून आकाश आपल्याला भुलेल का पुन्हा पहिल्यासारखा हे बघते. आकाश तिचा हात झटकतो आणि म्हणतो, नाही, तुला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. भूमीच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस, याचं तुला फळ भोगायलाच लागणार, मी तुला याची शिक्षा देणार. असं म्हणत आकाशचा पवित्रा पाहत आता मात्र रागिणी हादरते
आणि आता हे रागिणीचं दिवा स्वप्न असतं. येता येता ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये कारमध्ये ती बसलेली असते तेव्हा तिने पाहिलेलं हे स्वप्न बघून अभिजित म्हणतो, काय ग आई, तू इतकी का घाबरलेस? यावरती रागिणी सांगते, घाबरले म्हणजे आपल्यासमोर साक्षामध्ये यमराज उभे आहेत रे. आता भूमीने आकाशला सगळं सांगितलं असेल तर? यावरती अभिजित म्हणतो, अगं आई, ती अजून शुद्धीवर नाही आले, ती सांगेल तरी कसं? तोपर्यंत इकडे आता सगळेच जण आलेले असतात. माधवराव आपल्या मुलीचा हात हातात घेऊन आता तिच्याकडे एकटक पाहत असतात. पण भूमीला अजून शुद्ध न आल्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आकाश सांगत असतो, भूमी उठ ना, भूमी उठ ना, मी बघ ना आकाश आलेलो आहे, उठ ना भूमी, तुझा आकाश परत आलाय, बघ तरी मी बरा झालोय. असं म्हणत तो भूमीला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, काका तुम्ही सांगा ना भूमीला आवाज तुम्ही द्या ना, मी बोललेलं कदाचित भूमीपर्यंत पोहोचत नाहीये. यावरती माधवराव म्हणतात, आकाशराव, आपण कुणीच काय बोललेलं तिच्यापर्यंत पोहोचत नाही आहे हो. भूमी बघ तरी काय आकाशरावांची अवस्था झाली ती, म्हणजे एखाद्याला अशा अवस्थेमध्ये ठेवायचं हे तुला कधीच पटत नाही ना. मग आता तरी उठ ना, आकाशरावांची अवस्था बघ, त्यांच्यासाठी उठ, त्यांची अवस्था बघ तरी तू. असं म्हणत माधवराव रडत असतात. माधवराव, आकाश सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. यावरती राजा काका म्हणतात, आकाश तू असा विचार कर ना, आत्तापर्यंत भूमीबद्दल काहीही माहिती नव्हती आपल्याला, निदान आत्ता भूमी आपल्यासोबत सुखरूप तरी आहे, येईल ती शुद्धीवरती, जरा धीर धर, आई योगेश्वरीवरती विश्वास ठेव. आकाश म्हणतो, आई योगेश्वरीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, पण भूमी लवकर बरी हो, तुला या अवस्थेमध्ये नाही मी बघू शकत. असं म्हणत आकाश रडत असतो. इकडे मानसीला कुठेतरी मनाला समाधान वाटतं की ताईची बातमी कळाली आणि सुखरूप ताई आपल्या समोर आहे. माधवराव हातात घेऊन रडत असताना अचानक भूमीची तब्येत थोडीशी खालावते आणि तिला आता झटके द्यायला लागते शरीराला. मग मात्र सगळे घाबरतात, काय होतंय भूमी, काय होतंय? असं म्हणत माधवराव तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रशांत म्हणतो, बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आता आकाशला सुद्धा प्रशांत सांगतो, तुम्ही सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नका, ताई शुद्धीवरती येईल तेव्हा तुम्ही सुखरूप असणं महत्त्वाचं आहे. इकडे भूमीला त्रास होत असतो, आकाशला हा बघवत नसतो. ए भूमी काय होतंय तुला? तितक्यात डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा बरं. यावरती आकाश म्हणतो, नाही मी कुठेही बाहेर जाणार नाही, मी एकटाच इथे थांबणार. यावरती राजा काका म्हणतात, डॉक्टर सांगतात ते ऐकायला पाहिजे ना आकाश, असं करू नकोस बरं, भूमीला बरं होण्यासाठी तुला मदत करायला पाहिजे, भूमी बरी व्हायला पाहिजे तर तुला कोऑपरेट करायला नको का, चल बाहेर. असं म्हणत माधवराव, आकाश, राजा काका आणि सगळी मंडळी बाहेर येतात. तोपर्यंत भानुशाली वकील आणि आता इकडे रघु काका हे दोघं मेडिकल रिपोर्ट घेऊन आलेले असतात. रघु काकांनी देवळात जाऊन अंगारा आणलेला असतो. भानुशाली वकील म्हणतात, रघु काका हे काय तुमच्या हातामध्ये? रघु काका म्हणतात, मी मालकीनबाईंसाठी अंगारा आणलाय. यावरती भानुशाली म्हणतात, आपल्याला मेडिकलवरती जास्त विश्वास ठेवायला पाहिजे. रघु काका म्हणतात, हो पण मी आपला भोळा भाबडा, माझ्या पद्धतीने मला जे करता येईल ते मी करत होतो. असं म्हणत भूमीला अंगारा लावण्यासाठी तिच्या रूममध्ये दोघं जण निघतात. बघतात तर काय, समोर पौर्णिमाला पाहिल्यावर ती रघु काका भानुशाली वकिलांचा हात धरून त्यांना खेचत मागे आणतात आणि म्हणतात, यांना कसं कळलं? आणि फक्त पौर्णिमाच नाही तर आता रागिणी आणि अभिजित पण येतात. मग मात्र रघु काका म्हणतात, हे बघा, मी जर यांच्या समोर गेलो ना तर मालकीणबाईंच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मी इथूनच परत पावली फिरतो. हा अंगारा तुम्ही मालकीणबाईंच्या लावा कपाळाला. असं म्हणत रघु काका तो अंगारा देतात. तोपर्यंत आता सगळेजण बाहेर येतात आणि आता भूमीची तब्येत सुधारण्याची वाट पाहत असतात आणि आकाशला शांत करत असतात. आकाशला मात्र भूमीची काळजी वाटत असते. तितक्यात दबकत रागिणी येते. ह्याला काही समजले का नाही असा अंदाज घेत असताना आकाश धावत येतो आणि आता रागिणीला येऊन मिठी मारतो, अत्तू. मग रागिणीच्या जीवात जीव येतो. अजूनही याला मात्र माझ्याबद्दल काही कपट कारस्थान कळलेलं नाही, म्हणूनच हा मला मिठी मारून रडतोय ना. मग रागिणी म्हणते, बाळा तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि त्याला आता जवळ घेते. तेवढ्यापुरती तरी तिला शांतता मिळते की अजूनही याच्यापर्यंत माझं कपट पोहोचलेलं नाहीये. आणि मग मात्र रागिणी शांत होते. तोपर्यंत भूमीला शुद्ध येते. डॉक्टर हे पाहतात आणि ताबडतोब लगेचच मानसी तिकडे असते. ती सुद्धा आकाशला फोन करते की आकाश जेजू, भूमीला शुद्ध आलेली आहे, भूमिताई शुद्धीवरती आले. आकाश म्हणतो, देवी योगेश्वरी आई तुझाच आशीर्वाद. आणि पुन्हा एकदा आईचा आशीर्वाद घेऊन तो धावत पळत भूमीला भेटायला येतो. भूमी आता तोपर्यंत शुद्धीत आलेली असते. ती आरशामध्ये स्वतःला पाहत असते. तिला आता काही आठवत नसलं तरी सुद्धा तिची भानुशालींसोबत भेट सुद्धा झालेली असते. तोपर्यंत आकाश येतो आणि तो म्हणतो, भूमी तू आलीस शुद्धीवरती. असं म्हणत तो भूमीला मिठी मारतो. पण त्या क्षणाला भूमी आकाशला झिडकारून ती बाजूला करते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? एका अनोळखी व्यक्तीला मिठी मारायला लाज नाही का वाटत तुला? लांब व्हा.
आता आकाशला धक्का बसतो. भूमीला मागचं काही आठवत नसतं, पण खरंच भूमीला मागचं काही आठवत नाही की रागिणीच्या कटकारस्थानांना पर्दाफाश करण्यासाठी भूमीने हे सोंग घेतलेलं आहे. हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.